परंतु 2 धावा देखील धावून काढायच्या आहेत. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? बॉलिंग मार्क वरती आलाय लगान टीमचा. स्मिथ, जॉयसन आलाय मॅकमिलन करता पहिला बॉल. पहिले 3 बॉल ना फार महत्वाचे या मॅचचा रिझल्ट तय करण्याकरता. एका साइडून वन साइड हिरो मॅकमिलन, गोविंद प्राऊड ऑफ उत्तन आणि उत्तनचा हा बॅटर स्ट्राईकला आहे. स्लोवर 1 पाहिला तर गलती से मिस्टेक हेच गाणं वाजेल आता डीजेच्या डोक्यामध्ये देखील आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कुछ तो गडबडे दया अनेक वेळा पाहिले, यावेळी या बॉल वरती काहीतरी गडबड झालंय. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत टीव्ही अंपायरला आणि यस टीव्ही अंपायर आमचे चेक करतील. रेनॉल दादांनी पाहिलंय नो बॉलचा इशारा. म्हणजे एबीपी न्यूजची ती स्लोगन आपण ऐकत असतो, यावेळी तेच पाहायला मिळते. उघडा डोळे बघा नीट, येणारा बॉल फ्री हिट वरती हेलिकॉप्टर. मॅकमिलन गोविंदनी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 2 वेळा 50 धावा कंप्लीट केले. मॅकू बॅट दाखवायचे आहे, मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले. हार जीत तर होत असते क्रिकेटमध्ये, चढ उतार येत असतात, परंतु एकदाच अशी दहशत पसरवा की ती लाईफ टाइम आठवण राहील आणि ही मॅच ही इनिंग प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरली जाईल. काय बॅटिंग केले मॅकमिलननी. येणारे 5 बॉल मध्ये 13ची गरज. 13 क्या होगा. नितीन वारे एनपी स्पोर्टचे सर्व यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पण तो मॅच अजून संपला नाही. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर नो बॉल. 12ची गरज. 5 बॉल मध्ये पुन्हा एकदा फ्री हिट. 5-12 सध्या मॅकमिलन. काय मिलन आहे बॅट अँड बॉलच्या मध्ये, नावाप्रमाणे काम केलंय. उगाच मॅकमिलनला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये घेतलं जात नाही. आयकॉन प्लेअर म्हणून वर्णी लागते या खेळाडूची. जरी या मैदानावर फ्लॉप शो ठरलाय अनेक टुर्नामेंट, परंतु आज सर्व चित्र फुसलेत आणि आज एकच जलवा एकच हवा ती मॅकमिलन गोविंदची. त्याच्या बॅट मधून धावा येतात. प्रीटचा बॉल. येणारे बॉल 5 मध्ये 12ची गरज. बॉलर काहीतरी वेगळं माइंड मध्ये चालू आहे. कुठेतरी फ्लाइट बॉल टाकतोय, कटर बॉल टाकण्याचा इरादा आहे. खराब फ्री हिट कंटिन्यू. वाईट बॉल आलाय. फ्री हिट कंटिन्यू आहे. 11ची गरज. 5 बॉल 11 म्हणून गेम चेंजर बना. मॅच विनर तर भरपूर असतात आणि गेम चेंजर बनलाय. प्रत्येक वेळी बॅटला चुंबन केलं जाते. या बॅटने घडवलंय मॅकमिलनला. ती बॅट बोलू लागले. 5 बॉल 11ची गरज. घुटना टेकून यावेळी काय 2 धावा होऊ शकल्या असत्या का, तर नाही. मॅकमिलननी माइंड मध्ये ठेवलंय 4 बॉल मी खेळणार, 2 षटकार मारणार. परंतु जर बॉल हातात आणला असता तर कदाचित रनआउट देखील होऊ शकला असता, म्हणून रिस्क घेतलं नाही. येणारे 4 बॉल 11. हाय व्होल्टेज बॅट. प्रेशर वाला मॅच. इधर उधर का मॅच. रफ अँड टफ मॅच. पाहतच राहावा असा मॅच. काय मॅच आहे. कभी इधर कभी उधर, कधी लगान तर कधी आयबी. यावेळी चुकीचं शॉट सिलेक्शन. 2 धावा. येणारे बॉल 3 त्रिक 9ची गरज. हा बॉल सोडला असता तर कदाचित वाईड होऊ शकला असता, परंतु मॅकमिलन वाईड कडे फोकस करणार नाहीये. षटकाराची गरज आहे. 3-9. सर्व प्रेक्षक आणि आमचा सेल्फी स्टँड देखील, सेल्फी बॉक्स देखील आता
उभा राहिलाय, मॅचचा आनंद घेत आहेत. रोमहर्षक मॅच. फार कमी टुर्नामेंट आहेत, फार कमी मॅचेस आहेत जे या प्रकारे मॅच होते. मी अगोदरच सांगितले मॅकमिलन टिकला तर या मॅचला संपवेल देखील तोच, परंतु मॅच जॉयसनला देखील घ्यावी लागेल कारण की जॉयसन कडे देखील ती क्षमता आहे. एक डॉट बॉल आलाय त्याच्यानंतर त्यांनी देखील आत्मविश्वास वाढवलाय. जॉयसनला फक्त चांगले बॉल टाकायचे आहेत. 3 बॉल 9 ची गरज. मॅकमिलन गोविंद करता पुढचा बॉल 3-9. यावेळी मात्र सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर. क्या बात है एंथोनी. थँक्यू थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वाकलनचा केतन मात्र आला होता, परंतु इकडचा वाघ आहे तो मॅकमिलन गोविंद. 2 बॉल 3 ची गरज. काय मॅच झालंय, जबरदस्त मॅच. पैसा वसूल झालाय आजचा दिवस. ज्यांनी ज्यांनी सुट्टी मारले ना त्यांनी पैसा वसूल केलाय. मॅकमिलन गोविंद काय बॅटिंग करतोय. 2 बॉल 3 ची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन, फिर देख आगे होता है क्या. यावेळी उडवलंय चेंडूला, चेंडू हवेत राहिला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मॅकमिलन गोविंदने दाखवून दिले का त्याच्या नावाची चर्चा केली जाते. एकदा जोरदार टाळ्या. मॅकमिलन गोविंदने मॅच जिंकवलाय. व्हॉट अ मॅच. उगाच तो बॉल डिफेन्स केला ना, स्वतःवरती कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. जितक्या टाळ्या होतील तितक्या टाळ्या मॅकमिलन करता झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले. त्याच्या बॅट मधून आलाय 20 बॉल 63 धावा. 9 6 आणि 2 डबल 1 टिबल आणि मोक्याच्या क्षणी 3 धावा देखील काढल्यात. याला बोलतात बुद्धीचा खेळ, क्रिकेटचा खेळ. म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. मॅन ऑफ द मॅच मॅकमिलन गोविंदच आहेत. 63 धावा, 100हून अधिक धावा या स्पर्धेमध्ये एकमेव खेळाडू ठरलाय असंच म्हणावं लागेल. चला टॉसला यायचंय. त्याच्याबद्दल आपण मॅन ऑफ द मॅच घेऊया. मॅकमिलन विनंती करतो आपण या. मॅकमिलन सकाळी आम्ही आलो तेव्हाच सांगितलं की आज मॅकमिलन शो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. 2 वेळा हाफ सेंचुरी, नुसती हाफ सेंचुरी नाही तर मॅच विनिंग, गेम चेंजर. जोरदार टाळ्या मॅकमिलन करता. आणि बरेच प्रेक्षक उल्लेख करत होते की बॅटिंग लागत नाही, बॅटिंग लागत नाही. आज सर्वांची तोंड स्पष्टपणे बंद केलेत. कॉंग्रॅच्युलेशन. एकंदरीत मॅच हार्ड होता पण तुझी इनिंग काय म्हणशील. हो नक्कीच. माझा क्रिकेटमध्ये बॅटपच होता, सकाळी पण सांगितलं, पण ज्या मैदानापासून सुरुवात झाली तिकडनंच परत कमबॅक करेन आणि मॅच बॅटिंग हारीन. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. मॅकमिलन दमलेत म्हणून जास्त प्रतिक्रिया नसतील, परंतु नक्कीच इथूनच शिकलेत आणि इथूनच कमबॅक. 1000 रुपये देखील आहेत. कॅजिस्टर मुंबईकर आणि ब्रेसवेल गोविंद यांच्याकडून 1000 आणि त्यांचेच बंधू आहेत. यायचे मॅकू आणि नितीन वारे यांनी जे कॅश प्राइज लावलंय ते तुम्हाला जीपे केले. एकदा जोरदार टाळ्या. 2 बंधू एका फ्रेम मध्ये, ही शाबासकी आहे. चला टॉसला लगेच. सुपर बॉईज चेंडू स्पॉन्सर केलंय ब्रेसवेल गोविंद. छापा आणि काटा असा टॉस आहे. किती ओव्हर मॅच.